आज मी बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने पावभाजी रेसिपी. लागणारं साहित्य: फुलगोबी घ्या, त्याला बारीक असं कट करून घ्या. शिमला मिरचीला पण कट करा, बारीक असं कट करून घ्या. 4 बटाटे घेतले आहेत, त्यालाही बारीक कट करून घ्या. सर्व भाजीपाला अशा प्रकारे कट करा. एका कुकर घ्या. कुकरमध्ये सर्व भाजीपाला टाका. वाटाणे टाका, पाणी टाका आणि 2 शिट्ट्या होऊ द्या. गरम असतानाच त्याला मॅश करून घ्या. अशा प्रकारे करा. त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाका, बटर टाका. तेल गरम झाल्यास जिरे मोहरी टाका. चांगल्या प्रकारे कढल्यास बारीक कट केलेला कांदा टाका. त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. त्यानंतर एक वाटी टोमॅटो पेस्ट टाका. हळदी पावडर, 2 चमचे लाल तिखट, पावभाजी मसाला टाका. त्याला चांगल्या प्रकारे 2 मिनिट मिक्स करून घ्या. त्याला अशा प्रकारे तेल सुटलं पाहिजे. त्यानंतर आपण केलेली पेस्ट टाकून घ्या. अशा प्रकारे मिक्स करा. त्यानंतर चवीनुसार मीठ टाका. त्याला परत मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाका. त्याला बारीक गॅसवर ठेवा, उकळी येऊ द्या. त्यानंतर त्यामध्ये 1 बटर टाका, कोथिंबीर टाका. हे आपण बाजारामधून पाव असे घेतले आहेत. त्याला अशा प्रकारे मधून कट करून घ्या. तवा गरम झाल्यास तव्यावर बटर टाका, पाव टाका. चांगल्या प्रकारे पावाला भाजून घ्या दोन्ही साईड. आपण बघू शकता. त्यानंतर एका ताटलीमध्ये भाजी घ्या, कांदा, अर्धा लिंबू, भाजलेले पाव. मी केलेली पावभाजी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.